जुल्फ अगर खुल के बिखर जाए तो अच्छा, इस रात की तकदीर सवर जाए तो अच्छा। मला नाही माहिती तुझं माझ्याशी झालेलं लग्न हे तुझ्या पसंतीने झालंय की नाही. असं का वाटलं? स्वतःकडे बघितलंच सर, अख्ख्या लग्नामध्ये आनंदी नव्हतीस तू खरंच खुश नाहीस का ग ह्या लग्नापासून? मला वाटतं आपलं लग्न झालंय आता, त्यामुळे आता या गोष्टींचा काहीच अर्थ उरत नाही. यापुढे मी आता काहीच बोलू शकत नाही. अच्छा, म्हणजे तुला पसंत नव्हतोच मी. पण मला कळत नाही एवढं लग्न होईपर्यंत गप्पा का बरं बसलीस तू? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मला पसंत नाही असं मी म्हटलेलीच नाही. अगं पण मग तुला नक्की म्हणायचं तरी काय? हे बघ, आपण आता नवरा बायको आहोत. आपल्यामध्ये जे काय असेल ना मला स्पष्टपणे सांग प्लीज. आपल्या लग्नाची आज पहिली रात्र आहे. रात्र 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 अगं काय चाललंय तरी काय तुझं? तुला कळतंय का? अगं आपल्या दोघांचं लग्न झालंय, मग आपल्या दोघांना हक्क नाहीये का एकमेकांच्या गोष्टी जाणून घेण्याचा? अगं असं का वागतेस तू? तुला कळतंय का? अगं आपण आता नवरा बायको आहोत. हो, मी पण तेच म्हणते, नवरा बायको आहोत आपण. म्हणूनच म्हणते लग्नाची पहिली रात्र आहे. ही रात्र घालवण्यासाठी घातलंय ना मंगळसूत्र तुमच्या नावाचं. माझ्या दृष्टीने तरी केवळ आपलं लग्न फक्त शारीरिक भूक भागवण्यासाठी झालेलं नाही. आणि जर तुला हे असं वाटत असेल तर मग प्रश्नच नाही. जोपर्यंत तू माझ्या जवळ मला येत नाही तोपर्यंत मी तुला स्पर्श करणार. झोपतो होता. कसं सांगू तुम्हाला आणि काय सांगू? अरे उठलात तुम्ही? थांबा, तुमच्यासाठी चहा घेऊन येते. सॉरी ना, जरा आज उशिरात जाग आली. अगं असू दे, काही हरकत नाही. थकली होतीस तू, मी केव्हा चहा घेतला सुद्धा. अहो ऐका ना. अरे दीपक ये ना. अरे वा छान, वहिनी सुद्धा आल्यात. वा वा, या 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 या. अभिनंदन. थँक्यू सो मच. बाय द वे बहिणी, मी दीपक आणि ही माझी एकुलती एक पत्नी दीपाली. नमस्ते, मी रुपाली. नमस्ते. नमस्ते बहिणी. मग फिरायला कुठं जाणार? फिरायला? अरे बाबा तुझ्यासारखं नशीब कुठं आमचं आम्ही घरीच. पण तू म्हणे वरटूरला जाऊन आलास? अरे नशीब वगैरे काही नाही, एक चांगलं लोन मिळालं होतं म्हणून गेलो होतो. वहिनी आमच्या मित्रापासून जरा सावध राहा बरं का, कारण की माझ्या मित्राला लोन काढून सण साजरे करण्याची फार वाईट सवय आहे. वाईट नाही भाऊजी, शेवटी आयुष्य एकदाच आहे. आणि मग शेवटी जगायचं तरी कशासाठी? आयुष्यात तडका तर हवा ना. काय वहिनी साहेब? आमचं जाऊ दे रे, आमचं जुनं झालंय. तुमचं नवीन लग्न जीवन काय म्हणताय? लग्न जीवन? हो, मॅरिड लाईफ आहे. बरेच उशिरा उठलेले दिसताय. हे काय दीपक, सावरपणा कमी करा. असू द्या हो वहिनी, अहो मित्राची नाही करत मग कुणाची करणार? चेष्टा. बर, काय म्हणता मॅरिड लाईफ? अगदी सुखांत अनुभव आहे, अगदी स्वर्गात गेल्यासारखं वाटतं. काय रुपाली,
बरोबर म्हणताय ना भाऊजी. हे काय वहिनी, तुम्ही पण? काय मग रुपेश, काय म्हणताय हनीमून? काय काय तुमचे असे तुटक वागणे सहन होत नाही आता मला. तुम्ही मला आपली म्हणा. मला तुमच्या स्पर्शाची गरज आहे. हे बघ, आपण या विषयावर नंतर कधीतरी बोलूया. तू झोप आता. माफ करा रुपेश मला. काल खूप वाईट वाटलं. तसं नव्हतं वागायला पाहिजे. हो ना? पण काय करणार, काल माझ्याकडे तुमच्या कोणत्याच प्रश्नांची उत्तरं नव्हती. मी द्यायला पाहिजे होती उत्तरं, पण असं वाटलं तुम्ही समजून घ्याल की नाही. आज मला सांगायचंय, पण तुम्ही नक्की सहन करू शकाल? अगं हो, मी कधीच आई होऊ शकणार नाही. बस हे एवढंच कारण होतं तुझ्या दुःखाचं? नाही रुपेश, मी तुम्हाला बाप होण्यापासून वंचित करते. रुपेश, मी आई होऊ शकणार नाहीये. कळतंय का? मी आई होऊ शकणार नाहीये. कळतंय मला. हे बघ, फक्त आई होणं म्हणजे परिपूर्णता नाहीये. तू ह्या जन्मी आई झाली नाही म्हणून काय झालं? तू पुढच्या जन्मी नक्की आई होशील. मी हे तुम्हाला लग्नाआधीच सांगायला पाहिजे होतं, पण हे न सांगायला कारण देखील आहे. काय कारण आहे? माझं लग्न झालं नसतं तर माझ्यानंतर माझी लहान बहीण देखील होती. लोकांनी चर्चेचं वादळ उठवलं असतं, नाहक बदनामी केली असती. माझ्या बहिणीचं देखील लग्न झालं नसतं. तिची सुद्धा काही स्वप्न असतील. बरोबर आहे तुझं. याच गोष्टींमुळे मी तुमचं आयुष्य बर्बाद केलंय. क्षमा करा मला रुपेश. मी असं नव्हतं वागायला पाहिजे. अगं रुपाली, एवढं कमकुवत समजलीस तू मला, आणि कोण म्हणते मी बर्बाद झालो? अगं उलट माझं लग्न तुझ्याशी झालं म्हणून मी आबाद झालो. जर तुझ्या जागी दुसरी कुठली मुलगी असते ना, तर तिने मला हे कधी सांगितलं नसतं. म्हणजे तुम्ही मला स्वीकारलं? हो रुपाली, अगदी मनापासून. अगं आयुष्यात तो फक्त मुलाला जन्म देणं ही एकच महत्वाची गोष्ट नाहीये. आपण एखादं मूल दत्तक घेऊया, त्याला वाढवूया, त्याला मोठं करूया, आपण त्याला आई वडिलांची माया देऊया. मात्र आपण होऊच नक्की परिपूर्ण. काय ग अगं रुपाली, हे काय? मी आलेच. कुठे गेली मम्मा? अवस्थे मम्मा. राणी, राणी, हे बाळा, आम्ही खूप खुश आहे. अरे वहिनी, काय झालं एवढं खुश व्हायला? हो, काय झालं एवढं खुश व्हायला? आणि हे मूल कोणाचं आहे? असं छान आहे. अहो वहिनी, ही आमचीच मुलगी आहे. काय? या बसा. अरे काय म्हणताय ते? लग्नाला 2च महिने झाले, मग मूल आलं कुठून? हा, मी पण तेच म्हणते. अरे दीपक, ही मुलगी आम्ही आजच दत्तक घेतली आहे. दत्तक? पण का? 1 वर्ष थांबता येत नव्हतं का? मूल होणारच नाही का? आणि रुपाली भांज आहे.
वहिनी प्लीज जर तोंड सांभाळून बोला. काय खोटं बोलली रे ती? रुपालीच्या ऐवजी दुसरी असती तर तिने तुला मूल दिलंच असतं ना. मग दत्तक घ्यायची काय गरज होती? दीपक, मला तुझ्याकडून ही अपेक्षा अजिबात नव्हती. तू इथून गेलास तर चांगलं होईल. एक वाक्य लक्षात ठेव, ज्या दिवशी या मुलीला कळेल ना की ही मुलगी तुमची नाही, त्या दिवशी बघ ही तुमच्या डोक्यावर मेड्या वाटे. उपकार झाले तुमचे खूप. या आता. आम्हाला काय, आम्ही चांगलंच सांगितलं तुला. येतो. नमस्ते. चल ग. रुपाली, अगं असं कोणी काय बोललं तर रडत बसायचं असतं का? वेडी कुठली. चल बरं, डोळे पुस. नाही हो, आता लोकांना चर्चेला विषय मिळालाय. सर्व सर्व माझ्यामुळे होत आहे. हा आयुष्यभराचा त्रास झालाय तुम्हाला माझ्यामुळे. अगं मग रुपाली, तू का असं आयुष्यभर रडत बसणार आहेस का आता? ते तू सतत असं रडत राहिलीस ना की एक ना एक दिवस राणीला नक्की कळेल की आपण तिचे खरे आई बाबा नाही आहोत ते. पण बाहेरच्या लोकांनी सांगितलं तर असा विचार आला तरी अंगावर शहारे येतात. बरं राणी बेटा, जातो खेळ जा. दबून जा ना. रुपाली, अगं असा विचार सुद्धा मनात येऊ देऊ नकोस तू. आपण राणीला खूप मोठं करूया, तिला हवं ते बनवून देऊया. मला तिला आयुष्यामध्ये कुठल्या प्रकारचं दुःख द्यायचं नाहीये. एकदम मोठं करूयात आपण तिला. आणि जरी तिला कळालं की आपण तिचे आई बाबा नाही आहोत तरी ती आपल्याला नाही दूर आणणार. आता कसं अगदी शहाण्यासारखं बोललीस तू. बरं चल, मी येतो. आणि काळजी घे तिची आणि तुझी सुद्धा. चल बाय. प्रिये, आजच्या असा बनव ना की तन मन असं डोलायला लागेल. आपल्याकडे म्हशीचं दूध येतो, नागिनीचं नाही येत. अरे हा माझा मोबाईल चांगलाच हँग होतो. चांगला एक बिझनेस साठी मोबाईल घ्यावाच लागेल. परीकडे आहे ना तसा, एकदम चांगल्या क्वालिटीचा. काही गरज नाही एक्स्ट्रा खर्च करण्याची. हाच मोबाईल चालवा तुम्ही काही दिवस. मम्मा, मी बोर झाले या फोनला. मला आता आयफोनच हवा. मला स्कूलला जावे लागते. माझे काही स्टेटस आहे का नाही? ठीक आहे बेटा, तुझ्यासाठी आजच लेटेस्ट आयफोन घेऊ. आपण कर्ज काढून मोबाईल घेऊ, पण घेऊच. तू काळजी करू नकोस. अरे या या. नमस्कार. नमस्कार. या बसा. या 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 बसा. या, तुमच्या घरी आमचा खूप चांगला अपमान केला होता, आठवते का? तरी पण आमच्या घरी तुमच्या स्वागत आहे. अरे दीपक, त्या दिवशी तुम्हाला दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता आणि तुम्ही अजूनही त्या जुन्या विचारात चिटकून असाल तर मग येतो आम्ही. काका काका, मला पुरस्कार मिळाला. बघ परी, राणीला किती छान मार्क पडले आणि खेळातही तिला पुरस्कार मिळाला. अहो पप्पा, तुम्हाला अशी सारखे सारखे का बोलता? जे मला येतं ते हिला येत नाही बरं का? तू माझ्या मुलीसमोर तुझी हुशारी दाखवण्यासाठी आली का ग? वहिनी, अहो इतका राग बरा नव्हे. हिची लायकी तरी आहे का माझ्या मुलीशी बरोबरी करायची? कोण कुठली राणी? खानदानाचा पत्ता नसलेली मुलगी. चल निघितून, पुन्हा येऊ नकोस आमच्या घरी. ठीक आहे, येतो आम्ही. चल. अहो, आता आपण नवीन घर घेऊया, दुसरीकडे जाऊया. मला ते राणीचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. आपण आपल्या परीला तिच्या मनासारखं वागू देऊ. तिला बिलकुल अडवायचं नाही. अगं हो, पण मग दुसरीकडे जायचं कुठं? नवीन घर घेऊया, पण मग एवढे पैसे आणायचे कुठून? कर्ज काढूया. बँक होम लोन स्वस्त दरात येते आणि डाऊन पेमेंट साठी आपले ओळखीचे लोकांकडून घेऊ. चालेल, ठीक आहे, नवीन घर घेऊया.
मला असं वाटतंय रुपेश बदला घेईल आपला. त्यामुळे ना आपण लांबच राहूया, यांची संपर्कच नको. नकोच, माझ्या तर डोक्यात खूप दुखायला लागले आज. आज आपण ना जेवायला बाहेर जाऊया. हा, पण पैसे नाही आहेत. क्रेडिट कार्ड आहेत ना. अरे बेटा, इकडे येशील का? हो आले डॅडी. बोला बाई. काय म्हणताय? मी काय ऐकतोय, तू कॉलेजमध्ये दादागिरी करतेस? जाधव काका म्हणाले. डॅडी कोणी काहीही म्हणेल मग तुम्ही लगेच मला विचाराल का? अगं पण थोडी नीट वागशील तर काही बिघडेल का? डॅडी तुम्हीच तर मला मनासारखं वागायची सवय लावली, मग आत्ताच का असं वागताय? मी मोठी झाली म्हणून की तुमची इज्जत जाईल म्हणून? अहो, काय ठरलं होतं आपला? विसरलात वाटतंय. अगं पण मग ती वागेल तशी मनमानी चालेल का? यासाठी आपण मोठं केलं का? जरा आवर्तीने घेत जा. आता ती मोठी झालीये, नाही पटणार तिला. अगं हॅलो, हा बोला जाधव, काय म्हणताय? कोण? बार मध्ये? काय बोलताय? कोणासोबत? ठीक आहे. अगं दीपाली, काल ही आपली गाडी बार मध्ये जाताना जाधवांना दिसली. कॉलेजच्या मुलांसोबत जात होती बार मध्ये. आता सांग काय करायचं हिचं? अहो, थोडा धीरच धरा. धीर धरायला सांगते. परी इकडे आहे बेटा. काल कुठं गेली होतीस? काल कुठेच नाही. खरं सांग, खोटं बोलू नकोस. म्हणजे जाधव काकांनी सांगितलं वाटतं सर्व. सांगायला नको पाहिजे. नाही, चांगलंच केलं सांगून. म्हणजे मला आता काही लपून छपून करण्याची गरजच पडणार नाही. या घरात असं कदापि चालणार नाही. आम्ही जिवंत असेपर्यंत तर मुळीच नाही. मग आता तुम्ही मरायला मोकळे आहात. परी, भांडी! मारा मारा, अजून मारा. याशिवाय करू तरी काय शकतात तुम्ही? माझा जीव गुदमरतोय आता इथे. मी नाही राहू शकत आता इथे. परी, परी प्लीज थांब. तू असं का करतेय? काय चुकलंय का असं? परी, परी थांब. परी. आई आणि बाबा
म्हणजे रुपाली बाज आहे. ज्या दिवशी या मुलीला कळलं ना की ही मुलगी तुमची नाही, त्या दिवशी बघ ही तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटेल. अहो ऐकलत का? अगं ऐकतोय. अजूनपर्यंत माझ्या कानाने काम करणं बंद केलेलं नाही. अहो मस्करी काय करताय? मला थोडं सिरियस बोलायचं होतं. सिरियस? मग बोल ना. अहो आपली राणी 8 दिवस झाले कोणाशी बोलत नाहीये. तिने जेवण सोडले, पाणी सुद्धा घेत नाहीये आणि माझ्याशी सुद्धा तुटक वागते. तुम्हाला काही कारण माहिती आहे का? मला नाही बुवा. मला तर शंका येते की तिला कोणी काही सांगितलं तर नसेल. कशाबद्दल? हेच की तिला आपण दत्तक घेतलंय म्हणून. तुझी ही नेहमीची भीती आता मी घालवणार आहे. ते कसं काय? मी स्वतःच तिच्याशी या विषयावर बोलणार आहे. कोण कधी काय सांगेल याची वाट आपण कशाला बघायची? आय राईट? वेट, मी आलोच. अहो असं करू नका. ती आधीच खूप टेन्शन मध्ये. तिने काही बरं वाईट करून घेतलं तर? प्लीज रिलॅक्स. असं काही होणार नाहीये. विश्वास ठेव माझ्यावर प्लीज. बाबा, माई, तुम्ही बरे आहात का? भूक लागली का तुम्हाला? हे घ्या. तुम्हाला दे ना. मला लय भूक लागली. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. मला का? साहेब, आपण फेसबुक वरती फ्रेंड आहोत. मला होतं देशाची प्रगती. वहिनी तुम्ही? दीपक काका, काकू, वहिनी तुम्ही? नालायक माणसा, निघ इथून. माझ्या आयुष्यात विष घालवलंस तू. माझ्या नजरेसमोर जर तू आलास ना तर तुला मारून टाकीन. दीपक, अरे ही काय अवस्था करून घेतलीस मित्रा? आम्हाला माफ करा, आम्हाला काही करू नका. तुझा बदला घेईन इतका शुल्लक विचाराचा वाटलो का तुला मी? तसं नाही, पण आमच्याकडून एक चूक झाली होती. अहो राहू द्या ना, नका सांगू. नाही, सांगावंच लागेल. माझं मन हलकं होऊन जाईल. काही महिन्यांपूर्वी राणीला दत्तक घेतले असे सांगितले होते. त्यामुळे आम्हाला वाटलं की राणी तुमच्यापासून लांब जाईल. अरे बाबा, माझं या विषयावर तिच्याशी बोलणं या आधीच झालं होतं. आणि तुला सांगतो, तिने ही गोष्ट खूप पॉझिटिव्हली घेतली आहे. तिच्या मनातला आमच्या विषयाचा आदर कैक पटीने वाढलाय. शिवाय तिने आमच्यापासून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त निराधार बालकांना संगोपन करायचे ठरवले. राणीने लहान मुलांसाठी एक अनाथ आश्रम सुद्धा खोललाय. राणी, आम्हाला माफ कर. आम्ही ओळखू नाही शकलो तुला. काका सगळं बरं आहे ना? मला सांगा, तुमची अशी ही अवस्था कशी झाली? कसं सांगू बेटा? तुमचे बऱ्याच वर्षापासून बँकेचे थकलेले हप्ते आहेत, त्यामुळे मी घरावर जप्ती करायला आलोय. दीपक शेठ, अहो हे कसले दीपक सेठ? खरं सेठ तर तुम्ही आहोत हो साहेब. साहेब, आम्हाला काही दिवसाची मुदत द्या ना. मुदत वगैरे कसली मागताय बाईसाहेब? ही बँकेची फायनल ऑर्डर आहे. मी काहीच करू शकत नाही. तुम्हाला घर सोडावंच लागेल. काय? चला, यांना बाहेर काढा. चला, चला निघा. चला, घर खाली करा. चला.
परी कुठे आहे? काय सांगू, परीला आम्ही खूप लाडात वाढवले, पण पोर आजची निघून गेली. मोठी झाली तिला आम्ही नाही, फक्त आमचा पैसा दिसत होता. परी शेवटी तिच्या बॉयफ्रेंड सोबत पडून गेली. मित्रा, अरे प्रेमाचा स्पर्श आणि अतिरिक्त लाड यामध्ये खूप फरक असतो. प्रेमाच्या स्पर्शाने हृदय जिंकता येते आणि अतिरिक्त लाड माणसाचा फक्त अहंकार फुलतो. विचारांमध्ये खानदान, हेवे दावे, अमिरी गरिबी, उच्च निश्चित असेल तर अधोगती निश्चित. शेवटी आपुलकीच्या स्पर्शानेच माणसं जोडली जातात. नाही तुम्ही दोघी आधी घरी चला बरं, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. प्लीज चला. नाही, आम्हाला आमच्या वागणुकीची लाज वाटते. तुम्ही काही काळजी करू नका, आमच्या घरी चला. पुन्हा पहिल्यासारखं सगळं व्यवस्थित होईल. राणी बेटा, तुझे खरंच चांगले संस्कार झालेले आहे. अरे पण मग तुमची ही दुरावस्था आम्हाला नाही बघवणार आहे. आयुष्यातली ही सर्वात मोठी चूक कशी सुधारू हे कळत नाही. मग असं करूया, तुम्ही राणीच्या अनाथ आश्रमात चला. तिथे देखील तुमची राहण्याची सोय होईल आणि तुमच्या मनातला न्यूनगंडही कायमचा जाईल. रुपेश, तू आमचे डोळे उघडले. आम्ही तुमचे हे उपकार कधीच विसरू शकत नाही.